ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। पोहरा देवीच्या दर्शनासाठी पोहोचलेत मोदी आणि आरती करतायत। सध्या नवरात्र आहे आणि नवरात्रोत्सवात स्वतः पंतप्रधान हे उपवास करत असतात। अनेकदा सर्व दिवस पंतप्रधान उपवास करतात। अगदी अमेरिका दौऱ्यावर यापूर्वी असताना सुद्धा पंतप्रधानांनी उपवास केल्याचं आपण पाहिलं होतं। आणि याच दरम्यान नेमके ते देवीच्या दर्शनासाठी पोहरा देवी इथे पोहोचलेत। हा एक अतिशय चांगला योग एका अर्थानं। देवी ही शक्तीचं प्रतीक मानली जाते आणि हा 10 दिवसांचा देवीचा उत्सव या शक्तीच्या चरणी लीन होण्याचे दिवस आणि पोहरा देवीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण लाईव्ह पाहतो आहोत। थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधानांचं इथे आगमन झालं। त्यांच्या हस्ते आता देवीची आरती करण्यात येते आणि यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रम असणार आहे तो म्हणजे नगारा संग्रहालयाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल। वाशिम जिल्ह्यातलं स्थान आहे पोहरा देवी आणि बंजारा समाजाची काशी म्हणून त्याला म्हटलं जातं। बंजारा समाज हा एक अतिशय शूरवीर असा समाज म्हणून त्याची ओळख आहे आणि जगदंबा देवीचं इथलं मंदिर हे प्रसिद्ध आहे। याच जगदंबा देवीची आरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडते। पोहरा देवी इथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि कृषी क्रांतीचे प्रवर्तक वसंतराव नाईक, जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांच्या माध्यमातून हे सगळं देवस्थान उभं राहिलं। काही अंतरावर इकडे गहुलीगड सुद्धा आहे। इथे धर्मगुरू संत रामराव महाराज यांची समाधी आहे आणि इथे सुद्धा पंतप्रधान भेट देणार आहेत। धर्मगुरू रामराव महाराज यांच्यासमोर ते नतमस्तक होतील। पश्चिमेकडे उमरीगड म्हणून एक स्थान आहे। इथे मात्र पंतप्रधान जाणार नाही आहेत। सामकी मातेचं जागृत मंदिर इथे असं मानलं जातं। डिसेंबर 2018 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि यवतमाळचे तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नांनी या नगारा वास्तू संग्रहालयाचं भूमिपूजन झालं होतं। 2018 पासून याचं काम सुरू होतं आणि आता हे काम पूर्णत्वाला आलं आहे आणि पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होत आहे। संत सेवालाल महाराज यांचा इथे भव्य पुतळा आहे, सेवा ध्वज आहे। संत सेवालाल महाराज यांना पोहरा देवीच्या पाठोपाठ स्थान बंजारा समाजात आहे। बहुसंख्य बंजारा समाज हा शेतकरी किंवा कष्टकरी आहे। इथे पोहरा देवीच्या जवळच काही अंतरावरती गहुलीगड म्हणून स्थान आहे। तर टीव्ही स्क्रीनवर आपण दोन्ही कार्यक्रमांची दृश्य पाहतो आहोत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला तर देशातले विरोधी पक्षनेते राहुल गांधी टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला। हे दोन्ही नेते आज महाराष्ट्रात दाखल झाले आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नगारा संग्रहालयाचं पोहरा देवी इथे उद्घाटन होत आहे, लोकार्पण होत आहे। तर टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला जे कोल्हापुरातले आपण लाईव्ह दृश्य पाहतो आहोत तिथे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे। राहुल गांधी बोलायला उभे राहिलेत, आपण ऐकूयात ते काय बोलतायत। रमेश चेन्नीथाला जी
नाना पटोले जी, बाला साहब थोराट जी, विजय वडेट्टीवार जी, सतेज पाटिल जी, छत्रपति शाहू महाराज जी, स्टेज पे कांग्रेस पार्टी के सीनियर नेता, भाइयों और बहनों, हमारे प्यारे कार्यकर्ता, मीडिया के हमारे मित्र, हेलो, आप सबका यहाँ मैं आपसे माफी मांगना चाहता हूं। ये प्रोग्राम कल शाम को होना था, मगर टेक्निकल प्रॉब्लम आ गई, इसलिए कल हमें कैंसिल करना पड़ा। आपको कष्ट हुआ, इसके लिए आपसे माफी मांगना चाहता हूं। आज हम यहां ये मूर्ति का इनॉग्रेशन कर रहे हैं। शिवाजी महाराज की। ये सिर्फ एक मूर्ति नहीं है। मूर्ति जब बनाई जाती है